महाराष्ट्रातील 17 मोठे प्रकल्प जबरदस्ती गुजरातमध्ये नेले. वाटाघाटीत दरोडेखोरी करून प्रकल्प नेले. महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याच्या चर्चेवरून राऊतांचा आरोप. अफवांवर विश्वास ठेवू नका. पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. शिंदे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही. खासदार प्रतापराव जाधवांचा दावा. महायुतीमध्ये मेरिटवर जागावाटप होणार असल्याची माहिती. प्रतापराव जाधवांचा शिवसेनेशी संबंध काय? जाधव बुलढाण्यातून पुन्हा निवडून येतात का? आता पहा. संजय राऊतांचा इशारा. मुंबईत 10 ठिकाणी आज महास्वच्छता अभियान. गेटवे ऑफ इंडिया जवळ शिंदेंच्या हस्ते अभियानाला सुरुवात. फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार. मी बीचवर ट्रॅक्टर नव्हे कॉम्बर चालवला होता. टीका करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती. स्वच्छता अभियानातून मुख्यमंत्र्यांची आदित्य यांच्यासह उद्धव ठाकरेंवर टीका. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी मधील कंपनीमध्ये भीषण आग. 6 कामगारांसह होरपळून मृत्यू. आगीचं कारण अस्पष्ट. आगीची घटना दुर्दैवी. फायर ऑडिट संदर्भात चौकशी करायला हवी. उमरेंची प्रतिक्रिया. तर कंपनी मालकावर 302चा गुन्हा नोंदवा. अंबादास दानवेंची मागणी. ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई. गुन्हे शाखेनं 100 जणांना घेतलं ताब्यात. अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची माहिती. पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता. मात्र मोदी बागेत नातेवाईकांना भेटायला गेल्याचं आंबेडकरांकडून स्पष्ट. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दिवाळी साजरी करा. घराघरात रामज्योती लावा. 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या. पंतप्रधान मोदींचं आवाहन. नवीन वर्षात वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता. 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दर वाढण्याचा अंदाज. राज्यभरातील रेशन दुकानदारांचा उद्यापासून बेमुदत संप. प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा निर्णय. 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट. 23 फरार आणि वॉन्टेड आरोपींना अटक. 217 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन. 7964 वाहनांची तपासणी. 9 वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळं फुलली. गणपतीपुळ्यामध्ये पॅरासेलिंगचा अद्भुत थरार. तर गोव्याच्या बीचवर प्रचंड गर्दी. तर दुसरीकडे रस्त्यांवर वाहतूक कोंडी. 9 वर्षाचं स्वागत करताना खवय्यांसाठी नॉनव्हेजची पर्वणी. पुणे, नागपूर, कोल्हापुरात चिकन मटणाच्या दुकानांबाहेर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी. पुण्यात 9 वर्षानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी. संध्याकाळी 5 पासून मुख्य रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल. अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहणार. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 613 वर. 24 तासामध्ये 172 कोरोना रुग्णांची नोंद. तर राज्यामध्ये चेन 1चे 10 रुग्ण. इम्रान खान यांना मोठा धक्का. पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांची उमेदवारी रद्द.